आपण नागपूर विमानतळावरची ही दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अवघ्या काही क्षणातच आता नागपूर विमानतळावर पोहोचणार आहेत। आपण बघतोय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळातून बाहेर पडतायत। नागपूर विमानतळावरची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा उपस्थित आहेत। परिणय फुके सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं दृश्य आपण बघतोय। नागपूर विमानतळावरची दृश्य आहे। मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच ते पोहोचले। पहिल्यांदाच माझ्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत येतो आहे। साहजिकच नागपूर माझा परिवार आहे, त्यामुळे माझ्या परिवाराकडनं होणार आहे स्वागत। सगळी नावं तुमच्याकडे आलेलीच आता नव्याने मला काय मागताय? सगळी नावं तुम्हाला माहिती आहेत। 4 वाजता शपथविधी होणार। मंत्रिमंडल का विस्तार 4 बजे होने वाला है और उसमें तीनों पार्टियों के जो मंत्री है और राज्य मंत्री है वो शपथ लेंगे। ईव्हीएम संदर्भात आक्रमक झालेले ईव्हीएम संदर्भात रॅली आहेत जिरे तुम्ही टांग दुखवत अशा प्रकारचे विरोधक आहेत। हे निराश झालेले लोक आहेत, लोकशाहीवर विश्वास नसलेले लोक आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर यांचा विश्वास नाही, सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही, आरबीआयवर यांचा विश्वास नाही, सीएजीवर यांचा विश्वास नाही। त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाकारणारे हे लोक आहेत।